कोणत्याही परीक्षेत पास होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे PYQs. आणि ह्याच्या एवढीच आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जिला आपण बऱ्याचदा इग्नोर करतो, ती म्हणजे टेस्ट. जोपर्यंत तुम्ही PYQ, जोपर्यंत तुम्ही टेस्ट सोडवणार नाही, जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन्स बरोबर अटेम्प्ट करणार नाही, तोपर्यंत तुमचे त्या परीक्षेत पास होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. इथे आपण PYQ विषयी बोलणार नाही, आपण फक्त टेस्ट विषयी बोलू. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात हे 4 क्वेश्चन्स आहेत. ह्या 4 क्वेश्चन मध्ये सगळं टेस्ट येतं. सगळ्यात पहिली म्हणजे टेस्ट सिरीज कशी निवडायची, दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टचं प्लॅनिंग कसं करायचं, तिसरी गोष्ट टेस्ट सोडवायची कशी, चौथी गोष्ट म्हणजे त्याचं अनालिसिस करायचं कसं करायचं. आता बरेचसे पोरं काय करतात, ह्या 3 पहिल्या स्टेपमध्ये फसतात. तुम्ही टेस्ट तर सोडवताय, पण तुम्ही ते अनालिसिस करत नाही. टेस्ट सोडवणं हे 10% काम आहे आणि टेस्टचं अनालिसिस करणं हे 90% काम आहे. तुम्ही जोपर्यंत टेस्टचं अनालिसिस करत नाही, तोपर्यंत तुमचं ते टेस्ट सोडून झाली असं होतच नाही. तुम्ही ते टेस्ट सोडवायचा फायदाच नसतो. तुम्हाला मार्क माहीत पडतील 100 पैकी 30 पडले, 100 पैकी 100 पडले, 100 पैकी 110 पडले, असं माहीत होईल तुम्हाला. पण तुमचं त्याचं अनालिसिस नाही होणार, की तुम्हाला चुकले किती, बरोबर किती आहेत ते तुम्हाला कळणार नाही. म्हणून हे अनालिसिस करणं ही सगळ्यात इम्पोर्टंट स्टेप आहे, चौथी स्टेप आहे. तर आपण एक-एक करून हे सगळं बघू. पण त्याच्या अगोदर 1-2 गोष्टी लक्षात घ्या, की टेस्ट सोडवायची कशासाठी असते. म्हणजे आपल्याला जर म्हणजे टॉपर्स लोकं सांगतात, बाकी सांगतात, की टेस्ट सोडवा म्हणून आपण टेस्ट सोडवतो. पण आपल्याला माहिती पाहिजे, की टेस्ट नेमकी सोडवायची कशासाठी. 2 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला लक्षात येतं, की आपण किती पाण्यात आहोत. म्हणजे आपल्याला अभ्यास किती करायचा आहे, अप्रोच आपला किती बदलायचा आहे, हे सगळं आपल्याला माहीत होतं. म्हणजे काय टाईम मॅनेजमेंट माहीत होतं. 2 तासाचा पेपर आहे, 1 तासाचा पेपर आहे. आपण सोडवतो 3 तासात, 2.5 तासात. तर हे आपण हळू-हळू कमी होऊन आपण बरोबर टाईम मॅनेजमेंट शिकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय आपल्या नॉलेजमध्ये भर पडते, की म्हणजे बरेचसे क्वेशन्स असे असतात, की आपल्याला जे माहितीच नाही बिलकुल आणि ते क्वेशन्स आपण म्हणजे माहिती नाही पण सिलेबसचा पार्ट असतात. तर त्याच्यामुळे ते आपल्या नॉलेजमध्ये पण भर पडते. तिसरी गोष्ट म्हणजे काय रिव्हिजन. तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, पण तुमचं बऱ्याचदा ते डोक्याच्या मागे असतं. लगेच लक्षात नाही येत. बऱ्याचदा काही गोष्टी कन्फ्युजिंग असतात. म्हणजे समजा हे 4 गोष्टी आहेत. म्हणजे 4 ऑप्शन्स आहेत आणि 4 पैकी एखादी ऑप्शन कन्फ्युजिंग आहे. तर तुमचं ते कन्फ्युजन दूर होऊन जातं. म्हणजे तुमचं रिव्हिजन चांगलं होऊन जातं. तर ह्या गोष्टी तुमच्या टेस्टमध्ये पूर्ण क्लिअर होऊन जातात. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सोडवायची असतं. कन्फ्युजन दूर करायसाठी, त्यानंतर टाईम मॅनेजमेंटसाठी आणि नॉलेज वाढवण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे PYQs. आता PYQs असतात. PYQ म्हणजे काय, की फक्त क्वेश्चन्स नाही, तर टोटल टेस्ट म्हणजे पूर्ण पेपर्स असतात ते. बरोबर? आता समजा 21 चा पेपर आहे, 22 चा पेपर आहे, 23 चा पेपर आहे. तुम्ही सब्जेक्ट वाईज क्वेश्चन वेगळे असतात आणि पूर्ण पेपर वेगळे असतात. बरोबर? तर 2 प्रकारे सोडवत असतात. पहिली म्हणजे टॉपिक वाईज जसं की तुम्ही बऱ्याचदा करता, की समजा एखादी टेस्ट आहे किंवा समजा एखादी बुक आहे. त्या बुकमध्ये पूर्ण टॉपिक दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटी मग त्यांनी काही क्वेशन्स दिलेले आहेत, जे PYQs आहेत. तर ते झाले टॉपिक वाईज. तुम्ही टॉपिक वाईज पण सोडवू शकता किंवा टेस्ट सारखे पण सोडवू शकता. तर मी तुम्हाला काय सांगेल, की तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडवायचे. समजा तुम्ही 10 वर्षाचे क्वेश्चन सोडवत आहे, PYQ करत आहेत, तर तुम्ही पहिल्या 6 वर्षाचे जे PYQs आहेत, तर ते तुम्ही टॉपिक वाईज करा आणि जे 4 पेपर आहेत, ते टेस्ट सारखे सोडवा. ठीक आहे. जे म्हणजे समजा आता 26 चा पेपर देणार आहे तुम्ही. तर 22, 23, 24 आणि 25. तर ह्या 4 वर्षाचे पेपर तुम्ही टेस्ट सारखे सोडवायचे. ठीक आहे. म्हणजे कसं, की समजा आता 1 महिन्यावर पेपर आहे. तर 1 महिन्याच्या आधीचे 10 दिवस हे 4 टेस्ट सोडवायचे. ठीक आहे. 4 टेस्ट सोडवायचे आणि ह्याचं अनालिसिस एकदम चांगल्या पद्धतीने करायचं. ज्या पद्धतीने तुम्ही टेस्टचं अनालिसिस करणार आहात, तुम्हाला सांगेल कसं अनालिसिस करायचं. त्याच्यापेक्षा जास्त बेहतर पद्धतीने तुम्हाला ह्याचं अनालिसिस करायचं आहे. PYQचे जे टेस्ट सोडवा. कारण की हे तुमचे रिअल एक्झामचं तुम्हाला फील देतील हे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हे टेस्ट सारखे सोडवायचे PYQs. आता आपण बघू, की नेमकी टेस्ट निवडायची कशी आहे तुम्हाला. आता ह्याच्या मागे 2-3 क्रायटेरिया आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय फ्री किंवा पेड. जर तुमच्याकडे पैसे असतील तर बिनधास्त पेड करून टाका. म्हणजे पैसे देऊन विकत घ्या आणि त्याच्यानुसार आपलं करा. ठीक आहे. तर पेड लावा. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला फ्री करायचीच आहे. ठीक आहे. तुम्ही एखाद्या झेरॉक्सच्या दुकानात जा, बिनधास्त जा. तिथे त्याला विचारा, की कोणते टेस्ट सीरीज अवेलेबल आहे तुमच्याकडे. तिथे म्हणजे ॲटलीस्ट पुण्यात तरी असतं. बाकीच्या शहरामध्ये माहीत नाही मला. पण पुण्यात तरी भेटून जातात. तर पुण्यामध्ये एखाद्या झेरॉक्सच्या दुकानात जा, सदाशिव पेठेमध्ये. तिथे तुम्हाला टेस्ट सीरीज मागा तिथे, की कोणत्या टेस्ट सीरीज अवेलेबल आहे. यूपीएससीसाठी व्हिजन आहे, फोरम आहे, बाकीच्या पण आहेत. इव्हन एमपीएससीसाठी पण बाकीच्या असतीलच. तुम्ही तिथे जाऊन त्यांना म्हणजे माझ्यापेक्षा तिथले जे झेरॉक्सचे दुकानवाले आहेत त्यांना जास्त माहीत असतं. तिथे जा, कोणते टेस्ट सीरीज अवेलेबल आहेत ते बघा. काय बघायचं ते तुम्हाला पुढे सांगतो. याच्यात सांगतो तुम्हाला. पण तुम्ही फ्री नाहीतर पेड 2 पैकी कोणतीही एक घेतली चालेल. पेडमध्ये तुम्हाला ते जे शेड्यूल देईल त्याप्रमाणे तुम्हाला करावंच लागेल. फ्रीमध्ये स्वतःला करावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन लागेल स्वतःचा. ठीक आहे. फ्री घेतलं तर उत्तम, पेड घेतलं अतिउत्तम. काही पण चालेल. ठीक आहे. तर आता आपण
ह्याच्यासाठी काही एक क्रायटेरिया आहे, तो म्हणजे काय, एक्सप्लेनेशन. जोपर्यंत तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलेले नसतील तोपर्यंत ती टेस्ट सिरीज घ्यायची नाही. काही मतलबच नाही ती टेस्ट सिरीज घेऊन. ठीक आहे. काय त्याच्यात तुम्हाला सगळ्यात प्रायमरी गोष्ट म्हणजे नोट्स प्रोव्हाइड केलेले असायला पाहिजे. ते म्हणजे जे क्वेश्चन दिले 100च्या 100 क्वेश्चनचे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेले असायला पाहिजे. एक्सप्लेनेशन म्हणजे फक्त त्या क्वेश्चन रिलेटेडच नाही, थोडंफार आजूबाजू पण सांगितलेलं असायला पाहिजे. ते झाले नोट्स. जसं की युपीएससी बघायला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला विजन आयएससी टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने दिलेलं असतं. त्यानंतर लेक्चर्स. आता ही सेकंडरी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात अप्रोच वगैरे माहित पडेल की तुम्ही क्वेश्चन सोडवायचे कसे. पण हे जे अप्रोच आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, कारण की हे पीवायक्यू पेक्षा बऱ्याचदा ह्यांचे प्रश्न बरेचदा वेगळे असतात आणि तुम्हाला तो अप्रोच माहित करून घेणं पण जास्त फायद्याचं नसतं. ठीक आहे. ही सेकंडरी गोष्ट आहे. लेक्चर असले तर बेटरच आहे, नसले तरी ऍटलिस्ट तुमच्याकडे नोट्स असायला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही फ्रीमध्ये जर बघायला पाहिजे. पेडमध्ये जर ह्या तिन्ही गोष्टी पाहिजेच असतात. ठीक आहे. फ्रीमध्ये ह्या दोन गोष्टी असतील तरी चालून जाईल. तुम्हाला हे स्वतः करावे लागतील नोट्स. ठीक आहे. तर हे एक्सप्लेनेशन जोपर्यंत तुम्हाला भेटणार नाही तोपर्यंत ती टेस्ट सिरीज निवडायची नाही. म्हणजे तुम्ही कोणती पण घेऊ शकता नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे टॉपिक वाईज आणि एफएलटी कोणती घ्यायची. एफएलटी म्हणजे फुल लेंथ टेस्ट, म्हणजे पूर्ण मिक्स जिओग्राफी, हिस्ट्री, मॅथमॅटिक्स जे काही आले, पॉलिटी जे कोणतं असेल ते सगळं एफएलटी मध्ये आलं पाहिजे. आणि टॉपिक वाईज म्हणजे काय, तुम्ही पॉलिटी घेताय, हिस्ट्रीची वेगळी आहे, जिओग्राफीची वेगळी आहे, ते असे टॉपिक वाईज. आता मी तुम्हाला रिकमेंड करेल की जर तुमचा पहिला, दुसरा, तिसरा काही अटेम्प्ट असतील, पहिले 2-3 अटेम्प्ट असतील आणि तुमचा म्हणजे तुम्हाला आणखी तुमचा अभ्यास चांगला करायचा आहे, तर टॉपिक वाईज निवडा, बिंदास निवडा. तुम्ही 1 ते 2 टेस्ट सिरीज निवडा, 3 टेस्ट सिरीज निवडा, पण म्हणजे जो टॉपिक तुमचा कच्चा आहे तर त्याच्यानुसार तेवढे टेस्ट तुम्ही घ्या. ठीक आहे. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या घेतल्या तरी चालेल, पण टॉपिक वाईज ते करा. आणि एफएलटी 4 ते 5 सोडवल्या तरी चालतील, पुरेसे आहेत. कारण की ह्या एफएलटी आपण 3-4 सोडवू, सोबतच आपण जे 4 पीवायक्यू सांगितले तुम्हाला इथे, हे पीवायक्यू टेस्ट सारखे सोडवायचे आहेत, तर हे आपण 3-4 तर सोडवणारच आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे टॉपिक वाईज पण सोडवायचे आणि फुल लेंथ टेस्ट पण सोडवायचे आहेत. आणि ज्यांना खूप जास्त कॉन्फिडन्स आहे की त्यांचा सगळा अभ्यास झालेलाच आहे आणि तुम्हाला फक्त टेस्टच करायचं आहे, तर तुम्ही फक्त एफएलटी सोडवले तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्टचं प्लॅनिंग कसं करायचं. आता प्लॅनिंग ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण की जर तुम्ही टेस्ट सिरीज घेताय, म्हणजे समजा पेड घेताय, तर पेड जेव्हा घेतात तुम्हाला त्या टेस्ट सिरीज प्रमाणे जावं लागतं. तर ही सगळ्यात इझी गोष्ट असते. इव्हन तुम्ही फ्री घेताय तर त्याचं जेव्हा तुम्ही शेड्यूल घेताय, तुम्ही फक्त डेट्स चेंज होतील, पण तुम्ही स्वतः त्या टेस्ट सिरीज नुसार करू शकता. तर हे सगळ्यात इझी गोष्ट आहे. पण एवढी जास्त इफेक्टिव्ह नाही जेवढी तुम्ही स्वतःप्रमाणे कराल. आता स्वतःप्रमाणे जेव्हा कराल तुम्हाला तिथे डिसिप्लिन लागेल, सातत्य लागेल, स्वतःचं तेवढं डिटर्मिनेशन लागेल की मी हे टेस्ट सोडवणारच आहे, टेस्ट सिरीज पूर्ण कंप्लीट करणारच आहे. तर हे स्वतःप्रमाणे जोपर्यंत तुम्ही करणार नाही, म्हणजे तुम्हाला इथे पण फायदा पडेलच, पण ह्याच्यात तुम्हाला जास्त फायदा पडेल, पण इथे तुम्हाला हे लागेल. आणि हे बऱ्याचदा आपलं चुकतं, म्हणून आपण हे सेफ साईड इकडे जायचं. पण जर तुम्ही इकडे जात असाल तर कसं करायचं. तुम्हाला माहित असतं की तुमचे टॉपिक्स किंवा तुमचे सब्जेक्ट्स आहे ते कोणते वीक आहेत. सगळ्यात पहिले ते सब्जेक्ट घ्यायचे. ठीक आहे. पण समजा सगळ्यात पहिले जिओग्राफी घेतलं, काय करायचं, इथे जिओग्राफी लिहायचं. त्यासमोर किती टेस्ट सोडवणार आहे तुम्ही. समजा एका इन्स्टिट्यूशनची टेस्ट आहे, तर इथे त्या इन्स्टिट्यूशनच्या 2 टेस्ट आहेत, प्लस दुसरी एखादी कोणती जिओग्राफीची पूर्ण सगळे मिळून एखादी टेस्ट असेल, तर तशी एखादी टेस्ट, अशा 3 टेस्ट सोडवायच्या. ह्याच्या शेड्यूल प्रमाणे आपण पूर्ण आपला अभ्यास करायचा. ठीक आहे. तर जिओग्राफी झालं. आता ह्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही बघाल तर एक असेल टेस्ट फक्त इंडियाची, दुसरी जिओग्राफी, दुसरं असेल वर्ल्ड जिओग्राफी, तिसरं असेल महाराष्ट्राची जिओग्राफी. तर जर वर्ल्ड आणि महाराष्ट्र सोबत असेल तर तुम्ही तो अभ्यास करायचा. त्याच्यानंतर इंडियाची जिओग्राफी वेगळी असेल तर तो वेगळा अभ्यास करायचा. ठीक आहे. आणि ह्याच्याप्रमाणे तुम्ही त्या टेस्ट सोडवायच्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, समजा जिओग्राफी नंतर पॉलिटी आहे, समजा तुमचा थोडासा वीक, तर पॉलिटीच्या 3-4 टेस्ट आणायच्या आणि त्याच्यानुसार सोडवायचं. समजा तुमचा हिस्ट्री आहे तर खूपच जास्त स्ट्रॉंग आहे, जी एखादी टेस्ट दिली तरी चालून जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपलं स्वतःचं अनालिसिस करून ते सोडवायचं आहे. टेस्ट सिरीज प्रमाणे गेलं तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे. स्वतःप्रमाणे गेलं तर तुमचं पर्सनलाइज असेल ते, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन आणि सातत्य लागेल. तुम्ही 2 पैकी कोणतंही कराल, पण म्हणजे कोणतेही करू शकता, पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की जर तुमचं सातत्य नसेल तर टेस्ट सिरीज प्रमाणे जा. जर तुमचं सातत्य असेल, तुमच्या डिटर्मिनेशन असेल, तर तुम्ही स्वतःप्रमाणे करा, कारण की हे जास्त इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर सोडवायची कशी आता. हा, आणखी एक गोष्ट,
की ही जी टेस्टची प्लॅनिंग आहे ती नेमकी करायची कशी, ह्याच्यावर मी ऑलरेडी एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जो शेड्यूल बनवाल, तुम्ही जो अभ्यासाचा पूर्ण प्रोग्राम बनवाल, त्याच्यामध्ये कोणतीही टेस्ट बसवायची कशी, त्याची प्लॅनिंग नेमकी करायची कशी, याच्यावर मी ऑलरेडी एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला तो खूप जास्त फायदा ठरेल. जवळपास 30 मिनिटं असेल, थोडासा मोठा आहे, पण एकदा बघून घ्या. खूप जास्त तुमच्या फायद्याचा आहे म्हणून सांगतोय. त्याच्यानंतर आता हे सोडवायची कशी. पहिली गोष्ट म्हणजे वेळेत. तुम्ही जर पहिल्यांदा देताय, दुसऱ्यांदा देताय, म्हणजे पहिल्या 4-5दा देताय टेस्ट, तर तुम्ही 2.5 तास, समजा 2 तासाचा पेपर आहे, तर 2.5 तास, 3 तास देऊ शकता. पण नंतर तो हळूहळू कमी करत करत 2 तासाच्या आत तुम्हाला तो बसवायचाच आहे. काहीही करून वेळेतच सोडवायचा. म्हणजे पहिले 4-5 पेपर झाल्यानंतर तुम्हाला असं करायचं आहे, की 2 तासात जेवढे प्रश्न झाले तेवढेच सोडवायचे. त्याच्यानंतर ते सोडवायचेच नाही बाकीचे. ती तुमची काय म्हणतात पनिशमेंट. समजा तुम्ही 90च प्रश्न सोडवू शकले, ते 10 प्रश्न सोडवायचेच नाही. हा, नंतर अनालिसिस करायचे आहे त्या प्रश्नाचं, पण सोडवायचे 90 प्रश्न. या एवढ्याच याच्यावर तुमचे मार्क्स काढायचे. बाकी, कारण की तुम्हाला पनिशमेंट पण मिळेल, की बाकीचे मी सोडवले नाही, तर आपल्याला नेक्स्ट आहे ते सोडवायचे आहेत. तर हे लक्षात ठेवा, वेळेत सोडवायचे. ठीक आहे. म्हणजे पहिले 5 वेळेस तुम्ही स्वतःला माफ करू शकता. 2.5 तास, 3 तास घेऊ शकता. कारण की तुम्हाला कितीही नाही म्हटलं, कोणी कितीही म्हटलं तरी आपल्याला ते कोप अप करायला थोडाफार वेळ लागतोच. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, वेळेत सोडवायचे. त्यानंतर सर्व प्रश्न सोडवायचे आहेत की काही प्रश्न सोडायचे आहेत, तर सर्वच्या सर्व A to Z प्रश्न सोडवायचे आहेत. कारण कसं होतंय, की पेपरमध्ये जो कोणती परीक्षा असू द्या, कंबाईन, राज्यसेवा, UPSC, तर त्याच्यापैकी आपल्याला खूप झालं तर 50 ते 60 प्रश्न ॲक्युरेटली येत असतात. जर सोपा प्रश्नपत्रिका असेल, तर जवळपास 60-65 प्रश्न पण बरोबर येऊ शकतात आपल्याला हमखास. पण जे बाकीचे प्रश्न आहेत, तर ते जे प्रश्न आहेत ते आपल्याला तुक्के मारून सोडवायचे असतात, द्विधा मनाचे सोडवायचे असतात. तर अशा वेळेस हे आपल्याला कामात येईल. कसं, की आता बघा, ही एक टेस्ट आहे. ही की नाही माझी, आता मी एक कोर्स घेतोय करंट अफेअरचा. त्याच्यामधले हे टेस्ट सीरीजचा हा पार्ट आहे. तर त्याच्यामधले हे काही क्वेश्चन्स आहेत. तर हा एक क्वेश्चन आपण सोडवून बघू. ठीक आहे. भारत सरकारने, तुम्हाला एक आणखी गोष्ट क्लिअर करतो, की कोणताही प्रश्न सोडवताना इथून सुरुवात करायची. प्रत्येक शब्द वाचायचा. प्रत्येक शब्द. भारत सरकारने, इथे आपल्याला वाटेल की खूप जास्त महत्वाचा नसेल हा, पण असू शकतो पुढे जाऊन. ठीक आहे. भारत सरकारने, इथेही पूर्ण चांगल्या रीतीने वाचायचं. भारत सरकारने पासून तर कोणती विधाने योग्य आहेत, योग्य अयोग्य इथं चांगला गोल करायचा. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवा. आणि इथे योग्य आहे, जर अयोग्य असेल तर इथं मोठ्या अक्षरात लिहा. अयोग्य, किंवा तुम्ही जे सिम्बॉल द्यायचं ते द्या. इथे मध्ये कोणतरी ट्रायंगल देऊन ठेवा, की जेणेकरून तुम्ही जेव्हा टिक करा, तुमच्या लक्षात राहील की अयोग्य विचारलेला आहे. ठीक आहे. तर आता हे बघा, भारत सरकारने अलीकडेच राष्ट्रीय हळद मंडळ, लक्षात ठेवा, राष्ट्रीय आहे, नॅशनल आहे, हळद आहे, हळदीविषयी बोलत आहेत, मंडळ आहे किंवा बोर्ड आहे. ठीक आहे. काही ना काही असं जर आपण लक्षात ठेवलं, तर पुढे येताना आपल्याला लक्षात राहील, की काही ना काही आपण लॉजिक लावून सोडवू शकू. ठीक आहे. आता इथे असेल नसेल हे सांगता नाही येत मला, बट तुम्हाला सांगतो की बाकीचे जे प्रश्न असतील तिथं हे वर्क करतं. तर त्यांनी हे स्थापन केलेल्या भारत सरकारने या संदर्भात खालील विधानांचा विचार करायचा आहे. पहिलं वाक्य आहे, राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा इथे आहे. ठीक आहे, असू शकतं. जर आपल्याला माहित नाही आहे की नाही, तर गोल करायचा. जर बरोबर आहे, आपल्याला माहित आहे फिक्स बरोबरच आहे, तर राईट करायचं. जर आपल्याला फिक्स माहित आहे की चुकलेलं आहे, तर असं करायचं. ठीक आहे. जर आपल्याला इथं माहित आहे की हे आहे की नाही आपल्याला माहित नाही, तर इथं असं गोल करून ठेवू. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय हळद मंडळ कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असेल. ठीक आहे. इथं पण आपण असा गोल करून ठेवू. आपल्याला माहित आहे, नाही माहित, कारण की शेतकरी कल्याण मंत्रालय असू शकतं, कारण की हळद आहे. ठीक आहे, गोल केला आपण. त्यानंतर भारत हा जगातील हळदीचा सर्वात मोठा उत्पादक, उपभोक्ता व निर्यातदार आहे. ठीक आहे, असू शकतो, गोल केला. असेल पण नसेल पण आपल्याला माहित नाही, गोल केला. हळद हे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल किंवा म्हणजे उष्णकटिबंधीय किंवा ट्रॉपिकल पीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही थोडंफार जरी वाचलं असेल, तर तुमच्या असं लक्षात येईल की जे हळद आहे, हळद सगळ्यात जास्त उत्पादन भारतामध्ये महाराष्ट्रात होतं. जर, कारण की करंट अफेअर्स मध्ये होतं, तुम्ही थोडंफार तरी वाचलं असेल हळदीविषयी, किंवा आपण स्टार्टिंग मध्ये पण करतो. तर आपल्याला एवढं माहिती आहे की हळद हे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होतं भारतामध्ये. तर पहिल्या नंबरला आहे महाराष्ट्र, दुसऱ्या नंबरला आहे तेलंगणा, तिसऱ्या नंबरला साऊथचे स्टेट्स आहेत. ह्याचा अर्थ काय, की हा समजा भारताचा साऊथ भाग आहे. ठीक आहे. इथे उत्पादन होत आहे, म्हणजे महाराष्ट्रात उत्पादन होत आहे, तेलंगणामध्ये उत्पादन होत आहे, आणि बाकीचे जे साऊथचे राज्य आहे त्याच्यामध्ये उत्पादन होत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इथून एक ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जात आहे. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ह्याच्या वरचा जो आहे तो सब ट्रॉपिकल, खालचा जो आहे ट्रॉपिकल. ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय. बरोबर. हा उष्णकटिबंधीय भागात येत आहे, आणि ह्या भागात सगळ्यात जास्त उत्पादन दिसत आहे आपल्याला.
हा सरळ सरळ डेटा आहे. लॉजिकली काय आहे? हे बरोबर असायला पाहिजे, बरोबर. जर हे बरोबर आहे तर आपले हे जे दोन ऑप्शन आहेत हे असे चुकतात, कारण की डी इथे आहे, इथे आहे, इथे डी नाही आहे, इथे डी नाही आहे. याचा अर्थ ह्या दोन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. आता इथं काय करायचं, एक तर ए नाही तर बी बरोबर असेल, नाही तर सी बरोबर असेल. तर असं प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. जर ह्याच्यातून तुम्हाला कळलं की एक जरी चुकीचं आहे तरी तुम्ही हे चुकीचं करून हे आन्सर बरोबर येऊ शकतं. जर तुम्हाला काही कळतच नसेल तर ह्या दोन पैकी एकाला ब्लाइंडली डोळे झाकून दोन पैकी कोणत्याही एकाला टिक करून यायचं, ठीक आहे. आलं लक्षात, कारण की 50-50% प्रोबॅबिलिटी असते. जर तुम्ही जे 10 जर तुम्हाला येत नसतील, म्हणजे अशा दुविधेत असाल, तर 10 पैकी तुमचे हमखास फिक्स 5 तरी बरोबर येणारच आहे. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की म्हणजे आपण तुक्के मारले तर आपले चुकतं, पण ते आपला एक बायस असतो, आपली ती भीती असते, त्याच्यामुळे आपल्याला ते वाटत असतं. पण जर तुम्ही ऑब्जेक्टिव्हली बघायला गेलं ना, तर तुमचा एका परीक्षेत समजा 10 पैकी 4 जरी बरोबर आले तर दुसऱ्या परीक्षेत तुमचे 10 पैकी 6 बरोबर येतील, कारण की ती प्रोबॅबिलिटी आहे, ठीक आहे. त्यात लक फॅक्टर म्हणजे हा ठीक आहे, म्हणू शकता तुम्ही लक फॅक्टर असेल काही असेल, पण लक फॅक्टर एवढा नसतो की तुमचे 10 पैकी 10 चुकतील. 10 पैकी तुमचे ऍटलिस्ट 4 तरी बरोबर येतीलच, ठीक आहे. लक जर खराब असेल तर 4 बरोबर येतील. जर लक चा फॅक्टरच नसेल तर 5 बरोबर येतील. जर लक चांगलं असेल तर 6 बरोबर येतील. 10 पैकी 10 पण बरोबर येण्याचे चान्सेस कमीच आहेत, ठीक आहे. 10 पैकी 10 ज्याचे बरोबर आले त्याचं लक्षात ठेवा की त्यांनी गेस वर्क चांगलं केलेलं आहे, तुक्का मारलेला नाहीये. 2 पैकी एकात तुक्का नाही मारलेला आहे. त्यांनी गेस वर्क केलाय की हा हे बरोबर असू शकतं, हे चुकीचं असू शकतं, असं काहीतरी गेस वर्क केलं असेल तेव्हा ते 10 पैकी 10 बरोबर येऊ शकतात, ठीक आहे. लक्षात, हा, तर आता लक्षात आलं तुम्हाला ते नेमकं प्रश्न सोडवायचे कसे आहेत. कारण की जो प्रश्न येत नसेल तो पण जर तुम्ही अशा टेस्टमध्ये सोडवला तर तुमची ती टेंडन्सी बनते की तुम्ही जी मेन परीक्षा आहे आपली त्या परीक्षेमध्ये पण तुम्ही तो सोडवाल, बरोबर, ठीक आहे. तर असे सगळे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. आता तुम्हाला इथे प्रोबॅबिलिटी दाखवतो. जर तुम्ही 80 प्रश्न सोडवलेत आणि जर तुम्हाला 20 प्रश्न येतच नाहीयेत आणि आपल्याला ते अटेम्प्ट करायचे आहेत, कारण की बघा 1/4 निगेटिव्ह असलं ना, तर तुम्ही जर ब्लाइंडली तुक्के मारले तरी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये असता, निगेटिव्ह मध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात. जर 1/4 निगेटिव्ह असेल तरची गोष्ट सांगतोय. आता एमपीएससी मध्ये 1/4 निगेटिव्ह आहे, तर का समजा 20 प्रश्न आहेत तर प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, कारण की 4 ऑप्शन आहेत, तर 4 पैकी एक ऑप्शन 4 पैकी एक प्रश्न तर बरोबर असेल तुमचा, कारण की 4 ऑप्शन्स असतात. ती प्रोबॅबिलिटी आहे. मॅथ्स त्यासाठीच आपल्याला शिकायचं असतं, ठीक आहे. तर 5 म्हणजे आता 20 प्रश्न आहेत, 20 पैकी 5 तर बरोबर येणारच, ही प्रोबॅबिलिटी आहे, ठीक आहे. प्रोबॅबिलिटी नुसार जी जनरल पब्लिक आहे सगळ्यांनी जर तुक्के मारले तर ऍव्हरेजली सगळ्यांचे 2.5 मार्क येणारच आहे, ठीक आहे. कारण की 5 गुणिले 2, 5 जर बरोबर आले तर हे 10 मार्क झाले, मायनस 15 दुने 30 डिवाइड बाय 4. तर असं ह्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करून 2.5 मार्क येतात. पॉझिटिव्ह मध्ये असतात तुम्ही, तुक्के मारले प्रोबॅबिलिटी नुसार. जर तुमचं लक खराब असलं तर 0 मार्क येतील, काहीच मार्क्स येणार नाही. जर तुमचं लक थोडंसं चांगलं असलं तर 5 मार्क येतील, म्हणजे तुम्ही खूप जास्त गेन मध्ये असाल. तुम्हाला माहितीच आहे पोरं की 1 मार्कांनी जातात, 0.5 मार्कांनी जातात, तर 5 मार्क खूप मोठा फॅक्टर आहे, लक्षात ठेवा. 2.5 मार्क खूप मोठा फॅक्टर आहे, लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे शेवटचे 2-3 मिनिटं असतील आणि तुम्हाला तुक्के मारायचे आहेत तर पुन्हा ए किंवा बी सगळे 20 ला मारून या. खूप झालं तर तुमचे 20 पैकी 4 बरोबर येतीलच, आणि खूपच जर कमी झाले तर 3 बरोबर येतील आणि -2.5 मार्क्स होतील तुमचे. बट एखाद्याचे होतील ते, ठीक आहे, एक खात्याचे होतील, पण मॅक्झिमम पोरांचे 2.5-0.5 ह्याच्यातच असणार आहे. 90% पोरं ह्याच्यात असतील, ठीक आहे. आलं लक्षात. तर हे वेळ सोडवायचे आणि सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. आलं लक्षात. हा, तर 100 प्रश्न सोडवले. आता ह्याचं नेमकं अनालिसिस कसं करायचं ते बघू. तुम्ही प्रश्न सोडवले, तुम्हाला कळलं की तुमचे बरोबर कोणते आहेत, तर किती बरोबर आहेत 100 पैकी ते इथं लिहा, किती चुकले ते इथं लिहा, त्याच्यात तुम्हाला वेळ नेमका किती लागला तो पण लिहा, आणि सिली मिस्टेक किती झाल्या तुमच्या त्या नंतर करायचं, किंवा जेव्हा आपण अनालिसिस करू ते तुम्हाला कळेल की सिली मिस्टेक किती झाली आहे, किती किंवा कुठे झाली नाही ते तुम्हाला कळेल. ते तुम्ही इथे लिहा. तर असं काहीतरी तुम्ही टेबल बनवू शकता. तुम्हाला आणखी एखादी कॉलम ऍड करायचं असेल, समजा आधीपेक्षा किती वाढ आहे वगैरे, किंवा कोणता पण कॉलम असेल, तर तुम्ही एखादी असा तुम्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने कॉलम ऍड करू शकता. आणि मी तुम्हाला रिकमेंड करेल की ही जी टेस्ट आहे किंवा हे अनालिसिस आहे हे आपल्या हाताने स्वतःच्या हाताने एका पेजवर लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही असं पेजवर लिहिता ना, तेव्हा तुम्हाला ते इझी जातं लक्षात ठेवायसाठी, आणि तुम्हाला ते मजा यायला लागते नंतर. जसे तुमचे ते पेजेस भरत जातात तसे तसे तुम्हाला ते मजा यायला लागते, भारी वाटायला लागतं तुमचं की हा माझं भरत चाललंय, मी करत आहे, तुम्हाला ते फील येतं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे स्वतःच्या हाताने करा. तुम्ही मोबाईलवर केलं, तुम्ही तुमच्या पॅडवर केलं, टॅबवर केलं, कुठेही केलं तरी चालेल, काही इश्यू नाही. कोणी एक्झेलवर करतं, कोणी डिजिटली करतं, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. आता हे गोष्टी प्रायमरी झाल्या. अनालिसिस सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ते कसं करायचं ते सांगतो. हे बघा, सगळ्यात आधी चुकलेले कोणते आहेत ते बघायचे, ठीक आहे.
कोणते चुकलेले आहेत? तर चुकलेले कोणते होऊ शकतात? जे तुम्हाला काहीच शून्य नॉलेज आहे, काहीच माहिती नाही, ते चुकू शकतात. दुसरी गोष्ट चुकू शकतात म्हणजे चुकण्याचे चान्सेस जास्तच असतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला येत आहेत तरी काहीतरी कारण असतं की ते तुमचे चुकू शकतात. तिसरी गोष्ट आहे सिली मिस्टेक. तुम्ही योग्य अयोग्य असं वाचलं नाही किंवा तुम्ही थोडंसं काहीतरी बरोबर वाचलं गेलं किंवा एखादी स्टेटमेंट बरोबर वाचलं नसेल, त्याच्यामुळे असं बऱ्याचदा आपलं चुकू शकतं. तर ह्या झाल्या सिली मिस्टेक. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. किंवा तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये असाल आणि तुमचं 2 पैकी 1 बरोबर येऊ शकतं. ठीक आहे. तर असे तुमचे चुकू शकतात. तर हे बघायचे तुमचे कोणते चुकलेले आहेत. जे चुकलेले आहेत त्याचं बरोबर प्रॉपर एक्सप्लेनेशन बघायचं. तुम्हाला इथे सांगितलं होतं, की कोणती टेस्ट निवडायची कशी, ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनमध्ये नोट्स त्या बघायच्या असतात. जर तुम्हाला नोट्स बरोबर दिल्या नसतील आणि सांगितलं नसेल किंवा तुम्हाला समजत नसेल, तुम्ही ChatGPT करा, तुम्ही Googleवर सर्च करा, तुम्ही आपल्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या बुकमध्ये बघा. नेमकं बघा, की नेमकं ते आहे काय? ठीक आहे. तर ते चुकलेलं काय आहे ते एकदा प्रॉपर बघून घ्या. सिली मिस्टेक का बरं झाली? परत व्हायला नको. त्यासाठी तुम्ही स्वतः लिहून ठेवा. इथे सिली मिस्टेक झाली, असं व्हायला नको. तर त्यासाठी तुम्ही बाजूला लिहून ठेवा. ते असं चुकलेलं याचं एनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द्विधा मनस्थितीवाले पण जे काही चुकलेले असतील, तर तिथं तुम्ही बाजूला एनालिसिस करा, की मी हे लॉजिक लावलं होतं, हे इथं चुकलेलं आहे. ठीक आहे. ते का बरं चुकलं? का बरं बरोबर आहे? ते सगळं एकदा बघून घ्यायचं. आणि ते एका बाजूला आपल्या नोटमध्ये लिहून घ्यायचं. त्यानंतर द्विधा मनस्थितीवाले जे असतात आणि जे आपले बरोबर आले असतात, ते पण बघायचे. की हे आपले द्विधा मनस्थितीवालेले आहे आणि हे आपले बरोबर आलेले आहेत. तर इथं आपण लॉजिक काय लावलं होतं? ज्याच्यामुळे आपलं हे बरोबर आलं. ठीक आहे. तर ते लॉजिक तिथे बाजूला लिहून ठेवा. त्या लॉजिक पण तुम्हाला हळू तुमची जास्त डेव्हलप होत जाईल आणि तुम्ही एकदम एक्झाममध्ये कामात पडेल, की हां, असं आपण सोडवलं ते हे बरोबर आहे. तुम्ही कितीही याच्यावर बघा, YouTubeवर बघा किंवा कोणत्या याच्यावर बघा, ते ठोकताळे वगैरे असतात. तुम्ही हां, ठीक आहे बघा, एक एक वेळ बघा. पण तुम्ही जोपर्यंत स्वतःचे बनवत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते फायद्याचे ठरत नाही. तुमचा सगळ्यात मेन गोष्ट काय असतं? तुमचा अभ्यास. तुमचा अभ्यास झालेला असला तर ते ठोकताळे किंवा बाकीचे जे काही आहे, ते कामात पडतात. ठीक आहे. त्याच्या वरती जर तुम्ही अभ्यास नसेल केला आणि फक्त त्याच्या मागे लागले, तर तुम्हाला ते कामात पडत नाही. तुम्हाला फक्त ते म्हणजे खूप झालं तर 10-12 मार्काचा बूस्ट करेल. कोणाला करेल? की ज्याचा ऑलरेडी चांगले अभ्यास आहे. त्यालाच तो बूस्ट करेल. ठीक आहे. नाहीतर तुम्ही नुसते जाऊन तुक्के माराल त्याच्यानुसार, तर तुम्हाला काही फायदा ठरणार नाही. ठीक आहे. व्हाल तुम्ही प्रिलिम्स पास, पण तुम्हाला मेन्समध्ये त्याचा काहीच फायदा होणार नाही. ठीक आहे. तर असे झाले चुकलेले द्विधा मनस्थितीवाले बघायचे, नंतर बरोबर असलेले. आता बरोबर असलेले बऱ्याचदा आपल्याला वाटतं, की हां, हे बरोबरच आहे. तर आपण याच्याकडे बघायची गरज पण नाही. एकदा बघून घ्या. तुम्हाला बऱ्याचदा त्याच्यामध्ये वाटेल, की हां, आपल्याला हे एक्स्ट्रा नॉलेज मिळालेलं आहे. ठीक आहे. तुम्ही नॉलेजसाठी बघा, तुम्ही रिव्हिजनसाठी बघा. ह्याच्यामुळे तुमची रिव्हिजन होते. ठीक आहे. आपल्या कोणत्या-कोणत्या गोष्टी साध्य होत आहेत त्याच्यातून? तुमची रिव्हिजन होत आहे, तुम्हाला नॉलेज येत आहे आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट पण बरोबर होत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने एनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट, की हे जे एनालिसिस आहे, हे एनालिसिस करताना तुम्हाला 4 तास लागतील, 5 तास लागतील, पण हे करा. वेळ जाईल तुमचा, पण हा वेळ खूप मौल्यवान आहे. तुम्हाला खूप जास्त फायद्याचा ठरेल. तुम्ही जेवढा अभ्यास करताय तेवढंच ह्याचा एनालिसिस केलं, तर खूप जास्त फायद्याचं आहे. कारण की बघा, तुम्हाला ह्याच्यातून तुमचा नेमका परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा कसा, म्हणजे पूर्ण 100 पैकी 100 अटेम्प्ट करायचा, 90 अटेम्प्टवर तुम्हाला जास्त मार्क्स भेटत आहे, की 100 अटेम्प्टवर तुम्हाला जास्त मार्क्स भेटत आहे, किंवा तुम्ही 1 राउंडमध्ये सोडवायचा की 2 राउंडमध्ये सोडवायचा. हे सगळं तुम्हाला ह्या टेस्टमधून कळेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे काय करायचं, की तुम्ही टेस्ट द्याल. तर पहिल्या 2-3 टेस्ट तुम्ही पहिल्या एकाच राउंडमध्ये सोडून बघा. बाकीच्या टेस्ट आहेत त्या 2 राउंडमध्ये सोडून बघा. काही टेस्ट आहेत त्या 3 राउंडमध्ये सोडून बघा. तर तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स कोणत्या किती राउंडमध्ये सोडवल्यावर ते भेटत आहेत, ते एकदा बघा. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं एनालिसिस करा, की किती टाईममध्ये मी किती म्हणजे कोणता राउंड सोडवायला पाहिजे. ते सगळं स्वतःचं एनालिसिस करत परत तुम्हाला परफेक्शनमध्ये यायचं आहे, की नेमकं ते तुम्ही परीक्षेमध्ये एक्झिक्यूट कसं कराल तिथपर्यंत यायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी ह्या टेस्ट असतात. तुमचं पहिली गोष्ट झाली टाईम मॅनेजमेंट. तिथे तुम्ही बरोबर करालच. ठीक आहे. त्यानंतर बाकीच्या ह्या गोष्टी आहेत, की नॉलेज वगैरे ते इम्प्रूव्ह होणार आहेत. ते होणारच आहे आणि रिव्हिजन पण होणारच आहे. हे 5 तास खूप जास्त इम्पॉर्टंट असतात एनालिसिस. ते 5-6 तास लागले तरी चालेल. पण चांगल्या पद्धतीने एकदा एनालिसिस कराच. ठीक आहे. ह्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. तुम्हाला टेस्ट सोडून फायदाच नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पूर्ण याच्यात. ओके. तर आणखी तुम्हाला काही प्रश्न असेल, कारण की हे टेस्टचं तर झालेलंच आहे. अजून तुम्हाला टेस्ट विषयी म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीविषयी, कोणतीही गोष्ट असू द्या, पर्सनल असू द्या किंवा बाकी कोणतीही गोष्ट असू द्या, अभ्यासाविषयी नोट्स कशा बनवायच्या किंवा बाकी कोणतीही असू द्या. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे. मी त्याच्यावर वाटलंच किंवा वेळ भेटला तर व्हिडिओ नक्कीच बनवेल. असं आहे आपल्या टेस्ट सोडवायच्या कशा. चलो फिर. बाय बाय.